स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाला दखल द्यावी लागली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किंवा निर्देशानुसार मग राज्य निवडणूक आयोग खडबडून जागं झालं आणि त्यांनी सांगितलं की आता लवकरच आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून प्रभाग रचना काय असावी, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीच्या प्रभाग रचना असाव्या या प्रकारचे निर्देश किंवा सूचना या देण्यात आल्या. महाराष्ट्रामध्ये जवळपास बऱ्याच ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः प्रभागांकडे अनेक जणांचं लक्ष लागलेलं आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच महानगरपालिकेसाठी सामोरे जाणारी इचलकरंजी नगरपालिका याकडे साऱ्यांचं चित्र आहे. पहिल्यांदा महानगरपालिकेची या ठिकाणी निवडणूक होणार, कशा पद्धतीचे प्रभाग रचना असू शकते, कशा पद्धतीचे गट तट या निवडणुकामध्ये भाग घेतील, या सगळ्या विषयांवरच आज आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार आणि विशेषतः इचलकरंजी मतदारसंघाचा ज्यांचा गाढा अभ्यास आहे ते दयानंदजी लिपारे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून इचलकरंजीचा हा सगळा रणधुमाळीचा सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करू. दयानंदजी नमस्कार. कशा पद्धतीनं इचलकरंजीची याच्या अगोदरची रचना आहे, कसं काय सांगाल आपण? इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीचं जर आपण बघायला गेलं तर इचलकरंजी नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होते. कारण इचलकरंजी पूर्वी नगरपालिका होती, राज्यातली सर्वात श्रीमंत नगरपालिका असा इचलकरंजीचा लौकिक होता. कारण इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्वी जेव्हा जकात इचलकरंजीला उत्पन्नाचं साधन असायचं तेव्हा स्वतःच्या माध्यमातून या नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी आला आणि अर्थातच त्याचा इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा त्याचा फायदाही झाला. परंतु जेव्हा इचलकरंजीची महापालिका करायचा असा एक विचार पुढे आला आणि विशेषतः त्यामध्ये मे 2022 रोजी इचलकरंजीची महापालिका करायची अधिसूचना निघाली आणि तेव्हापासून इचलकरंजी नगरपालिका जाऊन त्याचं महापालिकेमध्ये रूपांतर झालं. श्रेणीवाढ झाल्यानंतर अर्थातच तेव्हापासून सभागृह अस्तित्वात नव्हतं, ज्याचा उल्लेख आता आपण केला की निवडणुका होणार आहे. तर त्यानंतर प्रशासक राजवटच होती. सुरुवातीला सुधाकर देशमुख यांनी काही 2 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर ओमप्रकाश दिवटे होते आणि ते बदलून गेले आणि आता पल्लवी पाटील या प्रशासक तथा आयुक्त म्हणून काम बघतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता ही पुढची निवडणुकीची प्रक्रिया इचलकरंजी महापालिकेची होईल. मावळतं जेव्हा आपण सभागृहाचं इचलकरंजीचे बघतो तर तेव्हा 62 नगरसेवक तिथे निवडून गेलेले होते आणि 5 स्वीकृत नगरसेवक होते. तर असं मिळून ते सभागृह अस्तित्वात होतं आणि त्या सभागृहाची मुदत 3 वर्षापूर्वी संपली आणि पहिल्या वहिल्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी इचलकरंजी आता सज्ज झालेलं आहे. पहिला महापौर कोण होणार, नव्या सभागृहाचे सदस्य कोण असणार, तिथं कोणाकोणाला संधी मिळणार आणि एकूणच ते होत असताना त्याच्या मागचा सगळा जो काही राजकीय प्रवाह आहे तो कसा राहणार, म्हणजे निवडणुका महायुती म्हणून होणार की महाविकास आघाडी म्हणून होणार की महायुती अंतर्गत परत मतभेद होणार, त्याच्यामध्ये त्यातनं परत नवीन काही सूत्र येणार का, या सगळ्या पुढच्या काळातल्या रंजक गोष्टी असतील आणि त्याच्या आपण तशी वेळोवेळी आपल्याला ती चर्चा करावीच लागेल. सर, ज्या पद्धतीने आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचा विचार करत होतो त्यावेळेस सर्वसाधारणपणे असं एक चित्र मांडलं जाते की 25 प्रभाग होऊ शकतात आणि 25 प्रभागामधले 4 नगरसेवक जर पकडले तर 100 नगरसेवकांचे नवीन सभागृह अस्तित्वात येऊ शकेल. तसं इचलकरंजीच्या बाबतीमध्ये काही प्रभाग रचना ढोबळमानानं काय आपल्याला मांडता येईल? बरोबर. मगाशी मी जसा उल्लेख केला की इचलकरंजीचं जे मावळतं सभागृह होतं तेव्हा 62 नगरसेवक होते आणि 5 स्वीकृत होते असं ते सभागृह होतं. आता नव्याने येताना त्याच्यामध्ये 65 नगरसेवक असतील असं साधारण आत्ताचं चित्र आहे आणि 4 नगरसेवकांचं निवडून देण्याचा एक प्रभाग असं मिळून साधारण 15 प्रभाग असतील. आणखी एक शेवटचा जो प्रभाग असेल त्याच्यामध्ये 5 सदस्य निवडून येतील. त्यामुळे 65 सदस्यांचं सभागृह असेल असं साधारण आत्ताचं चित्र आहे आणि त्याची साधारण परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनानं प्रभाग रचनेचं काम तर सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये इचलकरंजीची लोकसंख्या 3,65,000ची गृहीत धरलेली आहे आणि इचलकरंजीच्या मतदारांची संख्या आहे 2,58,000. बरोबर. तर ही आकडेवारी लक्षात देऊन ते प्रभागांची रचना आता सुरू आहे आणि साधारण एक प्रभाग 16 ते 17,000 मतदारांचा असणार आणि एवढे मतदार आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधी कोण असावा याचा निर्णय घेतील आणि मग अशा पद्धतीची तांत्रिक प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.
त्याच्यातल्या काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला तर इचलकरंजीचा शापूर नावाचा जो भाग आहे, हा. जेव्हा इचलकरंजीचा विस्तार झाला तेव्हा शापूर हे गाव इचलकरंजीमध्ये समाविष्ट झालं. तर शापूरपासून ती प्रभागाची रचना सुरू होईल आणि त्याप्रमाणे ते म्हणजे होईल सुरुवात आणि शापूरपासून होईल. शापूरपासून होईल. आणि शहरातले जे मुख्य रस्ते आहेत तर त्याचं वापर करून सीमांकन प्रभागांचं केलं जाईल असं आताचं चित्र आहे. सर, एक 2-3 मनामध्ये प्रश्न आहेत. त्यातले एक म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ज्या ठिकाणी विशिष्ट समूहाचे लोक राहतात तो भाग तोडू नये अशा पद्धतीचे एक निर्देश दिलेले आहेत. एखाद्या विशिष्ट जाती जमातीचे लोक असतील तर तो प्रभाग तोडू नये. इचलकरंजीचे असे काही प्रभाग आहेत का आणि कशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये काळजी घ्यावी लागेल? हा, हे न्यायालयाने जे काय निर्देश दिलेले आहेत किंवा निवडणूक आयोगाचं जे काही सूत्र ठरलेलं आहे त्याप्रमाणे प्रभागाची रचना होईल. अर्थात प्रत्येक शहराची रचना असताना काही विशिष्ट समूह एका विशिष्ट भागात राहत बरोबर. असतो. तसं इचलकरंजीमध्ये सुद्धा दिसतं की काही भागांमध्ये मागासवर्गीयांची संख्या अधिक आहे, तर काही भागांमध्ये मुस्लिमांचा वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो. काही एका विशिष्ट टप्प्यामध्ये ख्रिस्त बांधवांची संख्या जास्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार प्रभाग रचनेमध्ये होईलच. पण हे करत असताना सुद्धा एक जेव्हा प्रभागाची रचना होईल तेव्हा त्यांना जे सूत्र आखून दिलेले आहे त्या सूत्राचा प्रामुख्याने विचार केला जाईल. आणि त्यानंतर मग ज्या प्रभागामध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त येते तर त्यामध्ये मागासवर्गीय साठी तो मतदारसंघ राखून ठेवला जाईल किंवा तिथल्या काही जागा राखून ठेवल्या जाईल. असं आताच्या काळात दिसतं. कारण इचलकरंजीचे एकूण जेव्हा 65 जागांचा विचार करतो त्यापैकी साधारण 40 जागा या खुल्या असतील, त्यात 20 पुरुषांना असतील आणि तेवढ्याच महिलांसाठी असतील. दुसऱ्या 19 प्रभाग हे इतर मागासवर्गीयांसाठी ओबीएस साठी असतील, त्यामध्ये 10 पुरुषांसाठी असतील आणि 10 महिलांसाठी असतील आणि 9 पुरुषांसाठी असतील. आणि 6 मागासवर्गीय आहेत. 6 मागासवर्गीयामध्ये 3 पुरुष आणि 3 महिला असं साधारण ढोबळमानानं आता चित्र आहे. आणि निवडणूक आयोगाने जे काही निर्देश दिलेले आहेत किंवा सर्वोच्च न्यायालयाचे ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्यांचं अनुपालन करून ही प्रभागाची रचना केली जाईल. आणि हे करताना ते कसं निर्दोष राहील याबद्दल महापालिकेचं किंवा निवडणूक आयोगाचा जो प्रशासन आहे ते काम करत राहील. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा हे काम साधारण जुलैच्या मध्यापर्यंत कदाचित चालेल. आणि मग 16 जुलैच्या दरम्यान मग त्याच्या हरकती सूचना मागवली जातील आणि त्या हरकती सूचनांचा विचार करून मग प्रभाग रचना अंतिम केली जाईल आणि मग खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कामाला गती येईल असं आपल्याला आता म्हणायला हरकत नाही. आता ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या. आता या टेक्निकल गोष्टीनंतर आता नवीन जे होऊ घातलेली निवडणूक आहे त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर आतापर्यंतच्या इचलकरंजीच्या नगर परिषदेचा राजकीय इतिहास कसा राहिला, म्हणजे कुठल्या गटाकडे सत्ता राहिली, कसं राजकारण राहिलं, याच्यावरती फोकस टाकून मग आपण त्या पुढच्या विषयावरती जाऊ. बरोबर. इचलकरंजी शहरामध्ये जर गेल्या काही 50-60 वर्षाचा विचार केला तर अर्थातच इचलकरंजीमध्ये काँग्रेस पक्षाचं हे प्रामुख्याने प्राबल्य राहिलेलं आहे. आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इचलकरंजीचा विकास व्हावा किंवा इचलकरंजीमध्ये सहकार्याचं क्षेत्र वाढावं आणि त्यायोगे इतर गोष्टींचा विकास व्हावा याकडे लक्ष पुरवलेलं होतं. त्यामुळं अर्थातच इचलकरंजीमध्ये काँग्रेसचा प्रभाव हा सुरुवातीपासून राहिलेला होता. आणि काँग्रेसच्या अस्तित्वाला शह देण्यासाठी मग त्यावेळी अनेक आघाड्या सुद्धा झालेल्या होत्या. त्यामध्ये नागरी आघाडी नावाचा एक प्रकार आलेला होता. त्यांनी मग काँग्रेसच्या सत्तेला शह देण्याचे प्रयत्न केलं. त्याच्या आधी जेव्हा आपण दिल्लीच्या राजकारणाचा विचार करतो तर तेव्हा दिल्लीच्या राजकारणात आपल्याला अलीकडच्या काळामध्ये आपनं जे केलेलं होतं आम आदमी पक्षानं अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून की राजकारणाच्या बाहेरच्या लोकांनी एकत्र यायचं आणि राजकारणात येऊन राजकारणाला एक चांगली दिशा द्यायचा असा एक प्रयत्न केलेला होता. तसा प्रयत्न इचलकरंजीमध्ये जेव्हा थेट पहिली नगराध्यक्ष निवडणूक झालेली होती तेव्हा झालेली होती. तर त्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीचे उद्योगपती होते पंडितराव कुलकर्णी, हे नागरी आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेले होते. आणि विशेष म्हणजे ते निवडून येण्यासाठी मुख्य राजकीय प्रभावापेक्षा जे राजकारणातले काही लोक दुसरे लोक होते ते होते. त्याशिवाय डॉक्टर, वकील, इंजिनियर असा जो बुद्धिवादी वर्ग आहे तोही त्यांच्यासोबत होता आणि सामान्य जनताही सोबत होती. आणि यातनं केजरीवालांचा किंवा आम आदमी पक्षाचा जो प्रयोग झाला तसा प्रयोग इचलकरंजीमध्ये इचलकरंजी नागरी आघाडीच्या माध्यमातून झालेला होता आणि त्याला चांगलं यश आलेलं होतं. आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष होऊ शकला नाही, परंतु नगराध्यक्ष झाला नागरी आघाडीचा, परंतु बाकीचे नगरसेवक होते काँग्रेसचे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये राजकारण सुरू झालं आणि दुर्दैवानं त्यावेळी नगराध्यक्षांना काम करण्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या, मर्यादा आल्या आणि मग तो प्रयोग पुढे काय फार चालला नाही. पण तरी सुद्धा इचलकरंजीमध्ये नागरी आघाडी नावाचं एक प्रभाव आहे
की मुख्य राजकीय प्रवाहातल्या पक्षांना आणि नेत्यांना शह देऊन आपण सत्ता आणू शकतो असंही काही वेळा दिसून आलेलं आहे. आणि जरी इचलकरंजीत काँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी अनेक वेळा इतर पक्षांचे सुद्धा नगराध्यक्ष झाले आहेत. म्हणजे इचलकरंजीच्या दोन आमदारांची जी राजकारणाची सुरुवात झाली ती इचलकरंजीच्या नगरसेवक म्हणून सुरुवात झालेली होती. के एल मलामध्ये हे इचलकरंजीचे नगराध्यक्ष झालेले होते. पुढे ते आमदार झाले. सुरेश हाळवणकर हे इचलकरंजी उपनगराध्यक्ष होते. ते पुढे 2 वेळा आमदार झालेले होते. म्हणजे एका बाजूला काँग्रेसच्या माध्यमातून दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजिरे, अनंतराव भिडे, कल्लाप्पा नावाडे, प्रकाश आवाडे अशा लोकांनी राजकारणाचा प्रभाव दाखवला. ते अनेक काळ दीर्घकाळ राजकारण केलं. पण हे करत असताना सुद्धा इतर काही लोकांनी सुद्धा नगरपालिकेमध्ये प्रभाव दाखवला होता. ह्याच्यामध्ये आणखी एक उदाहरण द्यावं लागेल की इचलकरंजीचे नगराध्यक्ष झालेले होते अशोकराव जांभळे. ते पुढे विधान परिषदेमध्ये सदस्य झाले. तेही आमदार झाले. त्यामुळं इचलकरंजीच्या राजकारणात जरी काँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी इतर पक्षांनी सुद्धा आपली ताकद दाखवलेली होती. गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः 2009 नंतर सुरेश हाळवणकर निवडून आले. त्यानंतर इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढायला लागलेला होता आणि तो अजूनही राहिलेला आहे. आणि ही परिस्थिती लक्षात घेऊनच मागच्या विधानसभेचे जे काही राजकारण घडलं त्यामध्ये आवाडे भाजपमध्ये प्रवेश करते झाले आणि त्यांच्या घरात परत आमदारकी आली. हे सगळं लक्षात घेतलं तरी आपल्याला असं म्हणालं की जरी काँग्रेसचा प्रभाव राहिला असला तरी इतर पक्षांनी सुद्धा काँग्रेसला वेळोवेळी शह देण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षानं आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं होतं. याच्यामध्ये जनस्वराज्याचे सुद्धा राजीव आवळे यांनी सुद्धा एक नाही आमदारकी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळली होती. हा, तोही मुद्दा आहे. पण त्यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली ती काँग्रेस पक्षातून. युवक काँग्रेसमध्ये त्यांनी चांगलं काम केलेलं होतं आणि ते त्यांनाही नगराध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली होती. परंतु नगराध्यक्षाची त्यांची कारकीर्द झाल्यानंतर पुढे जेव्हा 2004ची विधानसभेची निवडणूक लागली तेव्हा ते हातनिर्णय राखीव मतदारसंघातून निवडून आले आणि तेही इचलकरंजी आमदार झाले. पण त्यांचा राजकारणाचा जो संदर्भ आहे तो असा बरोबर या बाजूने तिकडे जातो. सर, आता हा सगळा जुना इतिहास जो आहे, जो मागील सभागृहाचा जो पद्धतीने होतं, ज्या पद्धतीचं राजकारण इचलकरंजीमध्ये झालं त्याविषयी आपण बोललो. सध्या आता ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे गट किंवा शिवसेनेचा गट फुटला गेला, शिंदे गट, एकंदरीत असणारी शिवसेना फुटली गेली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फुटली गेली, तारांच्या आघाडीच्या माध्यमातून राजकारणावरती पकड ठेवणारे प्रकाश आवाडे हे आता एक नाही भाजपमध्ये गेलेले आहेत. आणि हे ज्या पद्धतीचं चित्र आहे, तर सध्या आता त्या ठिकाणी राजकीय पक्षांचं अस्तित्व काय? कारण उद्याची होऊ घातलेली निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या अगोदर या पक्षांची ताकद किंवा बलाबल आपण असं म्हणू की कशा पद्धतीची आहे? इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीला सामोरं जात असताना आतापर्यंतच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जे काही राजकीय समीकरण होतं त्याच्यापेक्षा भिन्न आणि वेगळ्या स्वरूपाचं समीकरण आपल्याला यावेळी पाहायला मिळेल. कारण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 2009 नंतर इचलकरंजीमध्ये भारतीय जनता पक्षाचं ताकद वाढत गेली आणि एकूण राजकारणाचा विचार करून आवाडे पितापुत्रांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि ते आता आमदार सुद्धा आले. तर इचलकरंजीतला पूर्वीचा आवाडे गटाचा असलेला प्रभाव आणि भारतीय जनता पक्षाचं असलेली ताकद, त्यामुळे आता इचलकरंजीमध्ये महायुतीची ताकद सर्वाधिक जास्त झालेली आहे आणि ही ताकद त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या सुद्धा जास्त आहे. त्यामुळं आता प्रकाश आवाडे असू देत, आमदार राहुल आवाडे असू देत किंवा माजी आमदार सुरेश हाळवणकर असू देत, यांच्याकडून मुख्यमंत्री जेव्हा इचलकरंजीला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मागच्या महिन्यात आले होते तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की भारतीय जनता पक्षाला इचलकरंजी निवडणूक स्वबळावर लढवायला परवानगी द्यावी. अच्छा, स्वबळाचा नारा स्वबळावर द्यावी. म्हणजे अजून राज्य पातळीवर महापालिकांच्या निवडणूक एका बाजूला म्हटलं जातं की स्वबळावर लढायचं, महायुती म्हणून लढायचं, असा एक गोंधळ दिसतो की नक्की कशा स्वरूपात लढायचं. कारण वरिष्ठ पातळीवरचे प्रवक्ते असं म्हणतात की आम्हाला महायुती म्हणून लढवायचे आहे आणि इचलकरंजीचा जर विचार केला तर ते म्हणतात की भारतीय जनता पक्ष आम्हाला स्वबळावर लढायचा आहे. देवेंद्र फडणवीसांनी पण 1-2 दिवसांपूर्वी स्टेटमेंट केलं होतं की काही ठिकाणी आम्हाला स्वबळावरती लढावं लागेल आणि काही ठिकाणी त्या ठिकाणची परिस्थिती पाहून आम्हाला निर्णय घ्यावे लागेल. बरोबर, हा अगदी मुद्दा रास्त आहे. त्यामुळं काय इचलकरंजीमध्ये आता अगदी संभ्रमाचं चित्र निर्माण झालेलं आहे, विशेषतः महायुतीमध्येच. कारण जेव्हा भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार असं म्हणत असतो तेव्हा सगळ्यात जास्त गोची किंवा अडचण झालेली आहे ती मित्र पक्षांचीच. बरोबर. कारण इचलकरंजीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे शिवसेनेचा सुद्धा एक प्रभाव आहे. खासदार शिवसेनेचे आहेत धैर्यशील माने,
त्यांच्या माध्यमातून तिथं जिल्हा प्रमुख रवींद्र माने काम बघतात. रवींद्र मानेंनी सुद्धा जर का भारतीय जनता पक्ष सामावून आम्हाला घेणार नसेल तर आम्हाला पण आमची ताकद दाखवावी लागेल अशा पद्धतीची त्यांनी निक्षून शब्द वापरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा एक अजितदादांच्या गटात नेमकं नेतृत्व कोणाकडं याबद्दलचा बराच गोंधळ आहे. कारण तिकडे विठ्ठल चोपडे, बाळासाहेब देशमुख हे दोघेही मी शहराध्यक्ष असल्याचा दावा करतात आणि एका बाजूला कार्याध्यक्ष अमित गाताडे त्यांनी असं सांगितलेलं की राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या महाविकास आघाडीमधले बरेच लोक येण्यासाठी इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये काही प्रभावी नावं सुद्धा आहेत आणि ती जर का लोक अजितदादांच्या गटामध्ये आले तर त्या पक्षाची सुद्धा ताकद वाढणार आहे. त्यामुळे एका बाजूला धैर्यशील मानेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांची सुद्धा ताकद वाढलेली असेल तर ह्या सगळ्या आणि आधीच भारतीय जनता पक्षाची ताकद सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे ह्या तिन्ही मित्रां पक्षांमध्ये समन्वय कसा घालायचा हे भारतीय जनता पक्षासमोरच नव्हे तर महायुतीतल्या तिन्ही पक्षातल्या नेतृत्वासमोर मोठं एक आव्हान असणार आहे आणि तेवढी डोकेदुखी असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना मला सामावून कसं घ्यायचं, त्यांचं जागा वाटप कसं करायचं आणि ते समाधानकारक कसं करायचं याचा खूप मोठा गुंता आहे आणि तो गुंता इतक्यात लगेच सुटेल असं दिसत नाही. जेव्हा प्रभाग रचना होईल, उमेदवार निश्चितीची वेळ येईल तेव्हा या बाजूचा जे काही पैलू आहेत ते सगळे पैलू पुढे येतील आणि मग त्याच्यावर आपल्याला मग भाष्य करावं लागेल. जो काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून इचलकरंजी सुरुवातीपासून काँग्रेसची सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे सर? बरोबर, हे बरोबर आहे की इचलकरंजीमध्ये मी मगाशी उल्लेख केलेला होता की इचलकरंजी नगरपालिकेमध्ये काँग्रेसचाच प्रामुख्याने वर्चस्व राहिलेलं होतं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाची एक मोठी मांदियाळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. परंतु गेल्या 25-30 वर्षामध्ये विशेषतः प्रकाश आवाडे हे आमदार झाल्यापासून ह्या नगरपालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसचं नेतृत्व कसं असलं पाहिजे यासाठी त्यांनी स्वतः जातीपूर्वक लक्ष घातलेलं होतं. विशेषतः ते जेव्हा पहिली निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते पराभूत झाले त्यानंतर त्यांनी नगरपालिकेच्या राजकारणात लक्ष घातलं आणि काँग्रेसचा झेंडा कसा कायम नगरपालिकेत फडकत राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु काँग्रेसमधले एकूण राजकारणाचा त्यांनी विचार लक्षात घेऊन त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षामध्ये आले. त्यामुळं असं झालं की आवाडेंच्या सोबत काँग्रेसमधला जो मोठा वर्ग होता तो त्यांच्यासोबत गेला. परंतु निष्ठावंत काँग्रेस असणारा जो काही गट आहे तोही आज इचलकरंजीमध्ये टिकून आहे आणि त्यांनी काँग्रेसचं काम तिथलं जे आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याच्यामध्ये प्रदेश सचिव शशांक पावसकर आहेत, शहर अध्यक्ष संजय कांबळे आहेत, मागची निवडणूक ज्यांनी लढवली ते राहुल खंजीर आहेत. अशा ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी काँग्रेसची बांधणी करण्याचा किंवा काँग्रेसचं कार्य हे तळागाळात पोहोचवण्याचा यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ते ज्या गतीनं होणं अपेक्षित आहेत ते होताना दिसत नाही. जिल्ह्याचे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत आमदार सतेज पाटील त्यांनी सुद्धा इचलकरंजी काँग्रेस कमिटीत अनेकदा बैठक घेऊन या सगळ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि तुम्ही ताकदीने काम करा, तुमच्या पाठीशी मी राहतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जर काँग्रेसला अधिक ताकद द्यायची ठरवली तर इचलकरंजीमध्ये येऊ शकतं. कारण इचलकरंजीमध्ये काँग्रेसचा विचार हा आधीपासून आहे आणि त्याला मानणारा एक चांगला वर्ग सुद्धा आहे. फक्त त्याची गरज असं आहे की ह्या तिन्ही नेत्यांनी एकमत कडून एक त्याचा झंझावात उडवण्याच्या दृष्टीने जर का प्रयत्न केले तर काँग्रेसला परत चांगले दिवस येतील असं म्हणायला काय हरकत नाही. त्यामुळं आता ही जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच महाविकास आघाडीला सगळा एकूण निवडणुकीचा सगळा कारभार पाहावा लागणार आहे. कारण एक मीटिंग काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये झालेली होती आणि त्या मिटिंगला महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत किंवा इंडिया आघाडीचे जे सगळे घटक पक्ष आहेत ते त्याच्यामध्ये आलेले होते. त्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस होती, उद्धव ठाकरेंची शिवसेना होती आणि या सगळ्यांनी एकत्रित येऊन हे करायचं ठरवलं होतं. त्याच्याबरोबर काँग्रेसचं एक समांतर राजकारण करणारा एक सागर चाळके आणि हा जो काय वर्ग आहे ते त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि या सगळ्यांनी एक निर्धार केलेला आहे की महायुतीच्या विरोधात आपण पाय रोवून उभा करायचं आणि महापालिकेच्या निवडणुकीत आपला जो काय प्रभाव आहे तो दाखवून द्यायचा. म्हणजे एका बाजूला महायुतीची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने सुद्धा आपली ताकद दाखवून देण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं ही लढत अगदीच एकतर्फी किंवा अगदी सोपी असं राहणार नाही. पण हे करत असताना महाविकास आघाडीमधले काही नेते कदाचित पुढच्या काही काळामध्ये महायुतीमध्ये जाण्याची हालचाली आता दिसायला लागलेल्या आहेत. पडद्यामागच्या घटना घडामोडी जर बघितल्या तर यातले काही लोक
काही शरद पवारांच्या अजितदादांच्या सोबत किंवा काही ठाकरे एकनाथ शिंदेच्या सोबत जातील असं दिसतंय, किंवा काही भाजपमध्ये सुद्धा येतील असंही चित्र आहे. परंतु असं आहे की महायुतीमध्येच आता मुळात एवढा मोठा भरणा झालेला आहे, त्यात आणि नव्यानं परत आलं तर त्याच्यामध्ये आणि खूप मोठा गोंधळ होणार आहे. त्यामुळे कदाचित असं होईल की या जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारांची वाटप होईल आणि ते झाल्यानंतर नाराजी होईल, तेव्हा ह्याच महायुतीमधले काही लोक महाविकास आघाडीकडे लढतील आणि मग तीच महाविकास आघाडीला एक जमेची बाजू ठरेल. पण आता ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिक स्वरूपाच्या आहेत, बरोबर. त्यामुळे त्याच्यावर ठोस किंवा ठामपणे आता लगेच कसं काय बोलता येणार नाही. बरोबर. सर, आपण महाविकास आघाडी महायुती यांची सगळी आता रचना काय असू शकते याचं एक धुसर चित्र तुम्ही मांडलं. परंतु हे करत असताना तुम्ही सांगितलं की कदाचित आज महाविकास आघाडीचे जे काही लोक आहेत, नेते आहेत, ते कदाचित महायुतीमध्ये उद्या जाण्याची शक्यता आहे. अशा काही घटना अलीकडच्या काळामध्ये घडल्यात का? कारण अशी सुद्धा एक चर्चा आहे की ज्यावेळेस पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे मेळावे होते, म्हणजे वर्धापन दिन होता, त्यावेळेस एका गटामध्ये एक नाही कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती इचलकरंजीचा विचार केला तर दुसऱ्या गटाचे मात्र इचलकरंजीचे कार्यकर्ते तिथे दिसले नाहीत, असं काही चित्र. किंवा दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटातल्या सध्याची परिस्थिती काय? कारण काही दिवसांपूर्वी सुनील प्रभू आणि अरुण दुधवडकर यांनी सुद्धा बैठक घेतली आणि कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः महाविकास आघाडीचा जर विचार केला तर मग एका बाजूला आपल्याला शरद पवार राष्ट्रवादी पक्ष एक दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या शिवसेना दिसते. काय नेमकं चित्र आहे तिथं? हे बरोबर आहे की हे जे काही मुद्दे मांडलेत ते अगदी बरोबर आहे. जेव्हा महायुतीनं इचलकरंजी नगरपालिका ताब्यात घ्यायची किंवा त्याच्यावर आपला पहिला महापौर करायची अशी भाषा सुरू केलेली आहे, इरादे व्यक्त केलेले आहेत, त्याचवेळी इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी सुद्धा तयारीला सुरुवात केलेली आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची नियोजनाच्या बैठकी सुद्धा होत आहेत. मगाशी जसा उल्लेख केला तसं उद्धव ठाकरे पक्षाचे निरीक्षक मुंबईचे आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीला याचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर हे सुद्धा उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये शिवसेनेनं निवडणूक लढवायची आणि अर्थातच इचलकरंजी नगरपालिकेमध्ये जेव्हा जे काही सगळं राजकारण घडलेलं होतं नगरपालिकांचं, त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे 5, 6, 7, 8 अशा संख्येने नगरसेवक सुद्धा असायचे होते. म्हणजे इचलकरंजीमध्ये शिवसेनेला मानणारा सुद्धा एक वर्ग आहे आणि त्यांचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत. नुसते नगरसेवक निवडून आले तर काही जणांनी उपनगराध्यक्ष सुद्धा झालेले आहेत, काही चांगल्या समित्यांचं काम सुद्धा त्यांनी केलेलं होतं. पण ही सगळी जी परंपरा होती ती परंपरा आता पुढे घेऊन जाणं हे शिवसेनेसमोर मोठं आव्हान असणार आहे. कारण असं झालं की शिवसेना मागच्या काही काळामध्ये 2.5 वर्षाचं आपण राजकारण बघितलं तर शिवसेनेमध्ये मोठी फूट झालेली आहे. एका बाजूला एकनाथ शिंदेचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे आणि त्याचाच परिणाम इचलकरंजीमध्ये सुद्धा झालेला आहे. इचलकरंजीमधला मूळचा शिवसेनेचा एक वर्ग होता, त्यातले बरेच आता एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेले आहेत. उपजिल्हा प्रमुख म्हणून महादेव गौड होते, त्यांच्या घरामध्ये 3 वेळा नगरसेवक पद आलेलं होतं आणि ते आता मागच्या निवडणुकीच्या वेळी शिंदेच्या सोबत जायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा घेतलेले आहेत. परंतु निष्ठावंत म्हणणारा जो शिवसैनिक आहे तो अजूनही उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष वाढावा, त्यांचं महापालिकेमध्ये कुठंतरी अस्तित्व दिसावं यासाठी या शिवसैनिकांना सुद्धा वाटतं की आपले जास्तीत जास्त नगरसेवक या सभागृहात आले पाहिजेत. परंतु ते येत असताना त्यांच्यासमोर बऱ्याच स्वरूपाच्या अडचणी दिसतात, बऱ्याच मर्यादांची जाणीव सुद्धा त्यांना झालेली आहे. कारण ही निवडणूक असणार आहे ती 4 प्रभागातून म्हणजे एका प्रभागातून 4 सदस्य निवडून द्यायचे. अर्थातच हा जो मतदारसंघाचा जो आकारमान आहे ते पूर्वीच्या एका मतदारसंघापेक्षाही आता चौपट झालेला आहे. त्यामुळं पूर्वी जेवढ्या मतदारांना सामोरं जावं लागत होतं त्याच्या 4 पट अधिक लोकांना सामोरं जाण्यासाठी जाणार आहे. अर्थात इचलकरंजीला नवीन नाही आहे. जेव्हा 2010च्या दरम्यान इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक झाली होती तेव्हा सुद्धा ती अशीच झालेली होती की एका प्रभागातून 4 नगरसेवक नोंद द्यायची होती आणि त्यावेळेचा इतिहास असा दिसतो की एका प्रभागामध्ये जो प्रभावी आहे त्यानं बाकीच्या सगळ्यांना निवडून आणलेलं होतं किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केलेली होती. आता ते तशा स्वरूपाचं इतर राहणार काय याही गोष्टी बघाव्या लागतील. परंतु मुद्दा आहे तो शिवसेना या अशा बदललेल्या परिस्थितीमध्ये आपली ताकद किती दाखवून देणार. कारण ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल संसाधनाचे बरेच मर्यादा आहेत, त्यांच्याकडे संस्थात्मक काम नाही आहे आणि पक्षांचं कार्यकर्त्यांचं जाळं आणि उद्धव ठाकरेंना मानणारा विचार किंवा बाळासाहेबांचा असलेला विचार ह्या एका पुंजीवर शिवसेनेला पुढे जाण्याला खूप मर्यादा येतात.
त्यामुळे परवा इचलकरंजीमध्ये जी बैठक झालेली होती त्यावेळी सुद्धा शिवसैनिकांनी आपल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या पक्षनिरीक्षकांसमोर बोलून दाखवल्या होत्या. आणि आम्हाला जर काही ही निवडणूक लढवायची असेल तर पक्षाखंड सुद्धा आम्हाला ऊर्जा मिळाली पाहिजे, तर त्याच्या आधारे आम्ही पुढे जाऊ अशा स्वरूपाच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आता या सगळ्या भावनांचा विचार करून पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार, मातोश्रीवरून कशा प्रकारच्या सूचना येतात, यावर त्यांना पुढची वाटचाल करावी. दुसरा मुद्दा उल्लेख केला की तुम्ही राष्ट्रवादी अंतर्गत काय सुरू झालंय. तर राष्ट्रवादीचं हे असंच झालेलं आहे, दोन शकलं झालेली होती, एक शरद पवारांच्याकडे आहे आणि दुसरा अजितदादांच्याकडे आहे. आणि इचलकरंजी विधानसभेची जी निवडणूक झालेली होती तर त्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे गेलेला होता आणि त्या गटाकडून मदन करंडे यांनी ही निवडणूक लढवलेली होती. आणि मदन करंडेंना सुद्धा नगरपालिकेच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या, त्यामध्ये कसं यश मिळवायचं यामध्ये ते कुशल आहेत. परंतु गेल्या काही काळामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत पक्ष वाढवणं किंवा बांधणी या बाबतीत राष्ट्रवादीच्या हालचाली कितपत आहेत याबाबत बघितलं तर साधारण काहीतरी चिंता वाटावी अशा स्वरूपाचं एक प्रश्न दिसतं. कारण तुम्ही जसा उल्लेख केला की पक्षाचा वर्धापन दिन नुकताच पार पडलेला होता मुंबईमध्ये. एका बाजूला शरद पवारांच्या गटाची मेळावा झाला, दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पुण्यामध्ये झालेला होता. तर ह्यावेळी जात असताना इचलकरंजीमधनं जेवढे कार्यकर्ते शरद पवारांच्या त्या मेळाव्यासाठी जाणं अपेक्षित होतं त्यापेक्षा खूपच संख्या कमी होती किंवा नगण्य स्वरूपाची होती. तर हे कार्यकर्ते का गेले नाहीत, पक्षाशी त्यांचा संबंध नेमका किती राहिलेला आहे, किंबहुना निवडणूक लढवण्याच्या बाबतीत हे सगळे किती गांभीर्य आहेत, ह्याही सगळे मुद्दे आहेत. कारण निवडणूक लढवताना केवळ इच्छाशक्ती असून उपयोग नाही, हा प्रभाग मोठा झालेला आहे, हे लढवत असताना तेवढी ताकद सुद्धा असणं गरजेचं आहे, सर्व प्रकारची ताकद असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या बाबतीत आपण कुठे कमी पडतोय का ह्याची काही चिंता यांना जाणवते का ह्याचाही विचार केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला यातले काही लोक उद्या अजितदादांच्या गटामध्ये जाणार की काय अशा स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे. आणि त्याच्याही पलीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही कार्यकर्त्यांचा जर आपण अंदाज घेतला तर त्यांच्यामध्ये एक भावना अशी दिसते की उद्या ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का अशा स्वरूपाचे सुद्धा कार्यकर्त्यांमधनं मत व्यक्त केले जाते. त्यामुळं तुर्तास तरी वेट अँड वॉच अशा स्वरूपाची त्यांची भूमिका आहे. प्रत्येकाने प्रतीक्षा करायचं ठरवलेलं आहे. वरिष्ठ काय निर्णय घेतात ते बघून आपण ठरवू, आताच फार घाई करायला नको अशा पद्धतीची एक सावध भूमिका राष्ट्रवादीमध्ये दिसते. आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा राष्ट्रवादी आहे, त्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा शहराचं नेतृत्व कोणाकडे याच्याबद्दलचे वाद आहेत, मतभेद आहेत. आणि अशा परिस्थितीत पक्षाचं नेतृत्व कोणी करायचं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळं अजितदादांचा पक्ष कदाचित असा करेल की इचलकरंजीमधनं त्यांना अपेक्षित एक माजी आमदार परत पक्षामध्ये प्रवेश करणार असं दिसतात. अजून काही ज्याने अपक्ष म्हणून राजकारण इचलकरंजीमध्ये केलेलं आहे अशातला सुद्धा एक मोठा गट अजितदादांच्या ह्याच्यामध्ये डेरे दाखल होईल अशा स्वरूपाच्या सुद्धा हालचाली सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्यापैकी एखादं जर चांगलं नेतृत्व मिळालं तर त्याच्याकडेच शहराचं नेतृत्व द्यायचं का काय अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह सुद्धा दिसतो. पण ह्याच्याबद्दल आता सध्या तरी काही ठाम नाही. पण इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी अजितदादांचे प्रभावी यासाठी सुद्धा तिथं जोरात हालचाली सुरू आहेत. पडद्यामागे बरंच काही होतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुद्धा इचलकरंजीच्या महापालिकेच्या राजकारणामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी सुद्धा इथल्या लोकांना ताकद द्यायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळं आता तरी राष्ट्रवादी अंतर्गत संभ्रमाचं वातावरण जेवढं आहे तर ते संभ्रम संपवणं आणि त्या दृष्टीनं पुढं पक्षाला निवडणुकीच्या दृष्टीनं एक व्यूहरचना करणं हे खूप गरजेचं आहे. पण त्यामुळं पक्षांतर्गत काय होतं याकडे आता त्या सगळ्यांचं लक्ष राहिलेलं आहे. आणि पक्षाची जी एकदा भूमिका निश्चित झाली की मग हे द्रुतगतीनं पुढे जातील असं दिसेल. सर याच्यामध्ये एक छोटीशी कमेंट मला हवी होती, ती म्हणजे ज्यावेळेस इचलकरंजीच्या एक नाही कुठल्याही राजकारणाचा विचार होतो त्यावेळेस एक दोन घटक प्रामुख्याने आम्हाला दिसून आले. त्यातल्यापैकी एक म्हणजे वंचित बहुजन आघाडी, त्याचा एक प्रभाव आहे. आणि ज्या पद्धतीची मतदार रचना आहे, मुस्लिम समाजाची आहेत किंवा अल्पसंख्याक समाजाची मत आहेत, त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये वंचितचा काही भाग राहील का, वंचितची काही भूमिका राहील का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी सुद्धा अनेकदा इचलकरंजीच्या राजकारणामध्ये आपलं लक्ष घातलं होतं. तर या दोन गटांचं काय राहील यावेळेस? एकतर वंचित बहुजन आघाडीचा इचलकरंजीमध्ये म्हणावा असा एवढा प्रभाव कधी जाणवलेला नाही. एक झालेलं होतं की मागची एक जी लोकसभेची निवडणूक झालेली होती तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला 1.25 लाखापर्यंत मतं मिळालेली होती.
त्यामुळं असं चित्र निर्माण झालं की या सगळ्या परिसरामध्ये वंचित आघाडीचं मोठी ताकद आहे. परंतु प्रकाश आंबेडकरांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग आहे आणि त्यांनी त्यांची एक गट सांभाळण्याच्या दृष्टीनं म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. परंतु हा गट महापालिकेच्या निवडणुकीत मोठा प्रभाव दाखवून देईल किंवा त्यांचं काही मोठा बोलबाला होईल असं दिसत नाही. कारण आत्ताच असं सुरू झालेलं आहे की आम्ही तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीला मदत केलेली होती किंवा विधानसभा निवडणुकीला तुम्हाला मदत केलेली होती आणि त्या मदतीची परतफेड म्हणून आम्हाला एखादी जागा द्या अशी मागणी आरपीआयचे काही गट करताना दिसतात. त्यात आठवले जे गटाचे आहेत किंवा मराठा महासंघाचं राजकारण किंवा एकूण मराठा जातीचं राजकारण सुद्धा मधल्या काळामध्ये प्रभावी ठरलेलं होतं. ते लोकसभा निवडणुकीच्या वेळी होतं, विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा ते दिसून आलेलं होतं. त्यामुळे मराठा समाजाशी संबंधित सुद्धा काही ज्या महासंघ वेगवेगळे आहेत त्यांनी सुद्धा या महापालिकेची निवडणूक होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही जागा द्याव्यात अशा स्वरूपाच्या मागण्या त्यांनी महायुतीकडे केलेल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी केलेल्या आहे, शिवसेनेकडे केलेल्या आहे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे केले. तशाच पद्धतीने ते महायुतीमधले महाविकास आघाडीमध्ये तिन्ही घटक पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संपर्क ठेवलेला आहे की आम्हाला आमच्या ताकदीच्या मानानं आम्हाला काही प्रभागामध्ये जागा सोडाव्यात आणि आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि ह्याचाच पुढचा टप्पा म्हणजे सत्तेमध्ये आम्हाला सामावून घ्यावं असे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं याच्यामध्ये बहुजन वंचित आघाडीला तेवढा काही प्रभाव दिसेल आत्ताचं चित्र नाही. दुसऱ्या बाजूला इचलकरंजी मतदारसंघामध्ये म्हणजे हा जो काय हातकणंगले विधानसभा मतदारसंघ आहे याच्यामध्ये राजू शेट्टी यांनी 2 वेळा निवडून येण्याची कामगिरी केलेली आहे. परंतु इचलकरंजीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना ही जेवढ्या खोलवर जायला पाहिजे होती त्याचा जो विस्तार व्हायला पाहिजे होता त्याला बऱ्याच मर्यादा आलेल्या आहेत. कारण एकतर इचलकरंजी शहराचं जे काय अर्थकारण आहे राजकारण आहे ते सगळं वस्त्रोद्योग आणि तत्सम घटकासोबत फिरणार आहे आणि स्वाभिमानीचं मूळचं राजकारण हे शेतकरी बहुल किंवा शेतकरी केंद्रित अशा स्वरूपाचं राहिलेलं आहे आणि अशा विचाराला इचलकरंजीमध्ये त्याचा एक अवकाश मिळणं किंवा त्याचा एक स्वतःचा काही विस्तार करणं ह्याला मग मूळचाच मर्यादा आल्या आणि त्याच्याबरोबरने इचलकरंजीमध्ये स्वाभिमानीला चांगलं नेतृत्व मिळणं आणि त्यानं तळागाळामध्ये पक्ष वाढवणं या बाजूला सुद्धा काही मर्यादा आलेल्या आहेत. तर अशा पातळीवर राजू शेट्टी यांच्या समोर आव्हान असणार आहे की आपल्याला दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये इचलकरंजी हे त्यातलं सगळ्यात मोठं शहर आहे आणि अशा शहरामध्ये जेव्हा पहिली महापालिकेची निवडणूक होणार आहे तेव्हा आपल्या राजकारणाचं काही कमबॅक म्हणून किंवा आपलं राजकारणाचं काही आपला अस्तित्व आहे हे दाखवून द्यायसाठी त्यांना इथं प्रयत्न करावे लागतील आणि ते करत असताना मग इंडिया आघाडीबरोबर जायचं काय महायुतीशी कोणाची जागा वाटप करायचं. अर्थात या बाबतीत राजू शेट्टींच्याकडं किंवा स्वाभिमानीकडून काहीच आतापर्यंत स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं स्वाभिमानीची भूमिका आता या क्षणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत स्पष्ट नाही. परंतु ती इचलकरंजी लढवत असताना कोणाचा तरी इंडिया आघाडी किंवा समविचारी लोकांच्या सोबत राहील आणि मग काही जागा पदरात वाटप आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणाहून आपला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न हा राजू शेट्टींच्याकडनं नक्की होईल. परंतु हे नाही झालं तरी या निमित्तानं इचलकरंजीच्या लोकांशी संपर्क वाढवण्याचं काम मात्र राजू शेट्टी करतील आणि पुढच्या तयारीची पूर्वतयारी किंवा त्याची मशागत ही या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून होईल असं म्हणायला हरकत नाही. सर, शेवटचाच एक प्रश्न म्हणजे आता हे बोलणं थोडंसं खूप लवकर घाईगडबडीच होईल परंतु एक नाही पहिल्यांदाच आता महानगरपालिकेची ही इलेक्शन इचलकरंजी सामोरं जाईल तर त्या इचलकरंजीच्या निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर कोणते असे मुद्दे की त्या मुद्द्यांच्या भोवती कदाचित ही इलेक्शन फिरत राहील असे काय मुद्दे आहेत ठळकपणानं? एक तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळं अर्थातच पायाभूत सुविधांचे जे प्रश्न असतात तेच कायम नेहमी चर्चेत राहिलेले असतात. रस्ते, गटारी, वीज, पथदिवे आणि शाळा वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न असतात. परंतु इचलकरंजीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इचलकरंजीकरांच्या दृष्टीनं मुख्य समस्या आहे ती पिण्याच्या पाण्याची. कारण इचलकरंजी शहराला आता कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेतनं पाणी पुरवठा होतो आणि ह्या योजनेला वारंवार गळती लागत असते. त्यामुळं गळतीचं दुखणं थांबावं यासाठी प्रयत्न सुरू होते आणि आता नव्यानं तिकडे जलवाहिनी टाकले गेलेले आहे. त्यामुळं पुढच्या जेव्हा हे पावसाळा संपल्यानंतर जेव्हा परिस्थिती बघितली तेव्हा येणारं पाणी ते किती चांगल्या पद्धतीने येतं, त्या गळतीचा प्रश्न किती संपलाय हे जेव्हा त्यातनं पाणी यायला येईल तेव्हा ते कळत. आणि दुसऱ्या बाजूला मुख्य जो प्रश्न आहे तो सुळकोट नळ पाणी योजनेचा. कारण इचलकरंजीला पाणी
मुबलक मिळावं, शुद्ध मिळावं यासाठी कागल तालुक्यामध्ये जी दूधगंगा नदी आहे आणि जे सुळकुड गाव आहे तिथला उद्भव धरून एक पाणी योजना आखलेली आहे आणि ती योजना करावी अशा स्वरूपाची मागणी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा ती बैठक झालेली आहे आणि त्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या इचलकरंजीला पाणी देण्यासाठी कुठली योजना चांगली आहे किंवा पर्याय कुठले कुठले चांगले आहेत याचा एक शोध घ्यावा असा समितीला सुचवलेला आहे आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू आहेत. परंतु इचलकरंजीकरांच्या भावना आहेत की इचलकरंजीला कायमस्वरूपी आणि मुबलक पाणी मिळावं अशी योजना झाली पाहिजे आणि त्यांचा आता तरी आग्रह आहे की सुळकुड योजनेचा. आणि अर्थातच सुळकुड योजनेबद्दल सर्वांना काहीतरी ठोस भूमिका घ्यावीच लागेल किंवा जर त्यांना सुळकुड करायचं नाही त्यांना दुसरा पर्याय काय आहे आणि तो पर्याय कितपत सक्षम आहे हे त्यांना पटवून द्यावं लागेल. त्यामुळं ह्या महापालिकेची जेव्हा पहिली निवडणूक होईल तेव्हा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षां म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांना अजेंड्यावरचा पहिला प्रश्न असणार आहे तो इचलकरंजीकरांना पाणी कसं देणार किंवा ते सुळकुड योजनेच्या माध्यमातून देणार किंवा कसं देणार हा प्रश्न असणार आहे. आणि जर का महायुती जर सुळकुडचा मुद्दा जर व्यवस्थित मांडणार नसेल तर मग तो मुद्दा घेऊन महाविकास आघाडी महायुतीच्या नेतृत्वावर टीका करेल किंवा त्यांना अडचणीत आणेल किंवा त्यांना कोंडीत पकडेल. तर ह्या सगळ्या परिस्थितीमधनं मार्ग कसा काढायचं हे मग महायुतीला बघावं लागेल. पण आता असं सुरू झालंय की आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर लगेच पिण्याच्या पाण्याचा तशी तेवढी मोठी अडचण नसते. जेव्हा जानेवारी नंतर पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता जाणवायला लागते फेब्रुवारी नंतर तेव्हा हा प्रश्न ऐरणीवर आलेला असतो. आणि आता सुद्धा इचलकरंजीला 3 दिवसातनं 4 दिवसातनं पाणी येतं. लोकप्रतिनिधी सांगत होते की आम्ही इचलकरंजीला 1 दिवसाआड पाणी देऊ ते काय अजून साध्य होताना दिसत नाही. आणि मग नेतृत्व जे काय आश्वासन देते त्याची जर पूर्तता होणार असेल तर त्याची लोकांच्या मध्ये मग प्रतिक्रिया उमटेल आणि मग ती प्रतिक्रिया उमटली तर ते लोकांचा मतदानाचा कल कसा राहील तो कल या निवडणुकीला निर्णायक वळण देऊ शकतो. तर एकंदरीतच आज इचलकरंजीची महानगरपालिकाची निवडणूक जी होणार आहे जी खऱ्या अर्थानं ऐतिहासिक राहणार आहे कारण पहिल्यांदाच महानगरपालिकेसाठी या ठिकाणी नागरिकांना मतदान करावं लागणार आहे. प्रत्येकाचीच इच्छा आहे म्हणजे जे उमेदवार आहेत ते की या पहिल्या सभागृहामध्ये मी असावं. परंतु तिथपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर बऱ्याच काही राजकारणाच्या घडामोडी या पडद्याच्या मागे घडणार आहेत. अगदी म्हणजे काही महिन्यांच्या तोंडावरती ही महानगरपालिकाची निवडणूक आहे पण त्याच्या अगोदरच प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक गटामध्ये काय सध्या चालू आहे याचे थोडासा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. या निवडणुकीला सामोरं जात असताना नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा वापर किंवा त्या प्रश्नांची सोडवणूक महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे ते कशा पद्धतीने करणार याच्यावरती ही सगळी गणितं ठरणार आहेत. पण तुर्तास तरी आपल्याला लगेच निवडणुकाच्या प्रभाग रचनेची घोषणा झाली म्हणजे आता खऱ्या अर्थानं रणधुमाळी चालू झाली आणि बऱ्याच गोष्टींना काही झालं असं मुळीच नाही. परंतु या मतदारसंघाचा सर्वसाधारण आढावा काय आहे राजकारण काय आहे हे समजून घेण्याचा आजच्या भागामध्ये आपण प्रयत्न केलाय. पण येणाऱ्या दिवसामध्ये टीव्ही नेक्स्ट मराठीवरती इचलकरंजीच्या प्रत्येक प्रभागावर आपलं लक्ष आहे आणि त्या प्रभागाची प्रत्येक डिटेल्स आणि त्या ठिकाणचं राजकारण आपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण तुर्तास आपण इथंच थांबतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि इचलकरंजीचे विशेषतः राजकीय अभ्यासक दयानंदजी लिपारी या ठिकाणी आलेत. त्याबद्दल सर मी आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.